Audio Jungle. ನಮಸ್ಕಾರ, ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ವಿನಾಯಕ್ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಚೌಕ. ಮನಗುತ್ತಿ ಗ್ರಾಮದ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿ ಹಾಗೂ ವಿಠ್ಠಲ ದೇವಸ್ಥಾನ 29/7/2024 ಅತಿವೃಷ್ಟಿ ಮಳೆಯಿಂದ ವಿಠ್ಠಲ ದೇವರ ಗುಡಿ ಬಿದ್ದಿರುತ್ತದೆ. ಆದ ಕಾರಣ ಈ ಮಂದಿರವು ಮುಜರಾಯಿ ಇಲಾಖೆ ರಿಜಿಸ್ಟ್ರಿ ಇದ್ದು ಇದನ್ನು ಪುನರ್ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲು ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬಂದು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ವಿಠ್ಠಲ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಮುಜರಾಯಿ ಇಲಾಖೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮನಗುತ್ತಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಕೂಡಿ ಮನವಿ ಮಾಡಿರುತ್ತಾರೆ. ಶರದ್ ಪಾಟೀಲ್, ಹನುಮಂತ್ ಪೂಜಾರಿ, ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಕುರಾಡಿ, ಶಶಿ ಸ್ವಾನ್ನವರ್, ಶಂಕರ್ ಕಂಬಾರ್, ಭೀಮಸೇನ್ ಉಕ್ಕೂಜಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ವರದಿ ಶಶಿ ಸ್ವಾನ್ನವರ್, KA ನ್ಯೂಸ್. आमच्या गावामध्ये पुष्कळ मंदिर आहेत आणि त्याच्यातलं एक महत्त्वाचं मंदिर म्हणजे विठ्ठल रखुमाईचं मंदिर. ह्या मंदिराचं काय झालेलं आहे परिस्थिती, परवाच्या पावसामध्ये एक 4-5 दिवसापूर्वी इकडे कळसाकडची जी बाजू आहे ती पडलेली तुम्हाला दिसून येईल. ते विटाचं आणि दगडाचं बांधकाम आहे. त्याच्यामध्ये झाडं उगवलेली असल्या कारणानं झाडांची मुळं त्याच्यामध्ये जाऊन ते सगळं फुटलेलं आहे आणि आता ते म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आणखी पण कोसळण्याची शक्यता आहे. आता तर ह्याची रिपेरी करायला पाहिजे. विठ्ठलाचे मंदिराचे किंवा लक्ष्मी मंदिरचे देवस्थानची इथं गावामध्ये काही थोडीशी जमीन वगैरे आहे, त्याच्यातून त्याचा थोडा बहुत काही जे काय असेल तो खर्च चालवला जातो. त्याची ट्रस्ट कमिटी पण वेगळी आहे, ह्याची पण ट्रस्ट कमिटी वेगळी आहे. ते सगळं जरी असलं तरी आता हा जे मंदिराचं जे मेंटेनन्स आहे हे करण्याची एवढी रक्कम गावकऱ्यांना म्हणा किंवा सदर ट्रस्ट कमिटीवाल्यांना मिळू शकत नाही. त्यामुळं आता काय झालं आहे की ही जुनी मंदिरं जर ह्यांचं देवस्थानांचं जर सर्वत्र सुरक्षितता करायचं झालं तर ह्या मंदिराची ताबडतोब जीर्णोद्धार झाला पाहिजे. जीर्णोद्धार करण्यासाठी आता जर करायचं त्याला किरकोळ डागडुजी वगैरे करून काय उपयोग नाही. ते संपूर्ण काढून अशाच पद्धतीनं परंतु चांगल्या पद्धतीनं ह्याचं संपूर्ण बांधकाम झालं पाहिजे आणि यासाठी गावकरी पुढे येतीलच, तो काय प्रश्न नाही, पण तो गावकऱ्यांच्या ताकदीच्या बाहेरचा हा प्रश्न आहे. त्यामुळं शासनानं, कर्नाटक शासनाचे जे काही चॅरिटी कमिशनर वगैरे आहेत